नमस्कार मंडळी. वयाच्या 40 नंतर शरीरामध्ये काही बदल हळूहळू जाणवू लागतात. जसे की जिना चढताना दम लागणे, गुडघ्यांमध्ये अस्वस्थता वाटणे, सकाळी उठल्यावरती शरीर जड वाटणे किंवा दिवसभर थकवा जाणवणे. अशा तक्रारी अनेक जण करताना दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाढते वय म्हणजेच कमजोरीच असे नाही. योग्य आहार आणि चांगल्या सवयींमुळे दीर्घकाळ सक्रिय राहणे व तसेच दीर्घकाळ निरोगी राहणे शक्य आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 पौष्टिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत की जे आपल्या आहाराचा भाग बनवणे फायदेशीर ठरू शकतात. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम बोलूया पांढऱ्या तिळाबद्दल. छोटेसे दिसणारे हे तीळ पोषक घटकांनी भरपूर प्रमाणामध्ये भरलेले असतात. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, मॅग्नेशियम असते आणि इतर खनिजे देखील त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. तर मंडळी, सकाळी 1 चमचा भाजलेले तीळ किंवा तीळ गुळाचा लाडू खाल्ल्यास आहारात पोषणाची भर पडू शकते. त्यामुळे पांढरे तीळ हे आहारात नक्कीच समावेश करा. आता दुसरा पदार्थ आपण जाणून घेऊया, तो म्हणजे आहे राजगिरा. अनेक जण राजगिरा फक्त उपवासात खातात, पण राजगिरा हा भरपूर असं प्रथिने, कॅल्शियम आणि फायबरचा चांगला असा स्रोत मानला जातो. राजगिराच्या लाया, लापशी किंवा खीर बनवून त्याचे देखील सेवन करता येते. विशेषतः सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय देखील ठरू शकतो. त्यामुळे राजगिऱ्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आता तिसरा पदार्थाकडे आपण वळूया, तो म्हणजे आहे नाचणी. तर मंडळी, नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, आयर्न मुबलक प्रमाणात असते आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे अनेक आहार तज्ज्ञ नाचणीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. तसंच नाचणीची भाकरी, डोसा किंवा तुम्ही सत्व हे देखील उत्तम पर्याय आहेत. त्यासाठी मित्रांनो, फक्त हे पदार्थ खाल्ल्यानेच सर्व समस्या दूर होतील असे नाही. त्याचसोबतच रोज चालणे, हलका व्यायाम करणे, सकाळचे सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणे, पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या आहारासोबतच सर्व व्यायाम देखील करणे महत्त्वाचे आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळण्यासाठी विविध अन्नपदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार हा आवश्यक असतो. त्यामुळे कोणताही एक पदार्थ चमत्कार करेल अशी अपेक्षा ठेवू नका. तर मंडळी, तुमच्या घरी या 3 पैकी कोणता पदार्थ सर्वात अधिक वापरला जातो, ते म्हणजे तीळ, राजगिरा की नाचणी, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक हाईप करा आणि एक शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ.